वेलकम स्टुडंट्स. आपण या यूट्यूबच्या माध्यमातून आपण दोन टॉपिक्स हे जे आहेत हे आपण कंप्लीट केलेले आहेत. एक टॉपिक जो आहे तो हॅलोजन डेरिव्हेटिव्स हा टॉपिक आपण कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर दुसरा टॉपिक जो आहे तो अल्कोहोल्स, फेनॉल्स आणि इथर्स. ओके. आणि हे टॉपिक्स झाल्यानंतर आपण काय केलं तर काही क्वेश्चन्सचा एक सेशन जो आहे तो सेशन आपण केला होता की जिथं 1 मार्क क्वेश्चन जे आहेत हे 1 मार्क क्वेश्चन्स कसे असतील या संदर्भामध्ये माहिती जी आहे ती माहिती आपण बघितली. ओके. आणि मग 1 मार्काचे काय प्रश्न असणार आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की 1 मार्काचे प्रश्न आपल्याला कंपल्सरी हे विचारले जाणारच आहेत. ओके. व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन. ओके. आता तसंच आज मी असं ठरवलेलं आहे की 2 मार्काचे प्रश्न काय विचारले जाऊ शकतील. ओके. इट विल बी अ कॉम्बिनेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्स एज वेल एज द अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स. ओके. हे कॉम्बिनेशन असणार आहे आणि ह्या कॉम्बिनेशनवरनं तुम्हाला प्रश्न जे आहेत ते प्रश्न मी सिलेक्ट केलेले आहेत आणि त्या प्रश्न जे आहेत ह्या प्रश्नांचं मी बोलणार आहे. ओके. तर एक लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी करतो त्यावेळेला ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही इंटर रिलेटेड केमिस्ट्री आहे. म्हणजे एकाचा रेफरन्स हा दुसऱ्यामध्ये येतो. हे पूर्वी देखील मी बोललेलो आहे आणि पुन्हा पुन्हा मी तेच बोलतोय की एकाचा रेफरन्स दुसऱ्यामध्ये येतो, दुसऱ्याचा रेफरन्स तिसऱ्यामध्ये येतो. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही प्रश्न बघाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येणार नाही की हे जे आहे हे नेमके कोणत्या ह्याच्यामध्ये आहे. आता उदाहरणार्थ मी हा प्रश्न इथं एक फळ्यावर लिहून ठेवलेला आहे की हाऊ विल यू कन्वर्ट प्रोपेन 1 ओल टू प्रोपेन 2 ओल. ओके. हा प्रश्न जो आहे हा प्रश्न मी फळ्यावर लिहून ठेवलेला आहे. आता प्रोपेन 1 ओलचं रूपांतर प्रोपेन 2 ओल मध्ये कसं केलं जाईल असा प्रश्न जो आहे हा प्रश्न विचारलेला आहे. आता हे नेमकं काय तर प्रोपेन 1 ओल इज अ अल्कोहोल. Propane 2 ol is also an alcohol. So one alcohol is converted into another alcohol. हे कसं काय शक्य झालेलं आहे. म्हणजे इथं इंटर रिलेशन जे आहे ते इंटर रिलेशन काहीतरी असणार आहे आणि ते इंटर रिलेशनचा वापर जो आहे तो वापर आपण करून हे प्रश्न जे आहेत हे प्रश्न आपण सोडवणार आहे. ओके. मी आज एक 3 ते 4 प्रश्न जे आहेत हे अशा पद्धतीचे प्रश्न मी डिस्कस करणार आहे तुम्हाला. ओके. आणि मग त्याच्यावरून मग आपण ते कसे सोडवायचे किंवा कसे हे करायचे हे आपण स्टडी करणार आहे. ओके. आता एक लक्षात घ्या की ज्या वेळेला असं विचारलं जातं की कन्व्हर्जन एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये करायचं त्यावेळेस तुम्हाला जे स्टार्टिंग मटेरियल जे आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि फायनल प्रॉडक्ट जो आहे तोही तुम्हाला माहिती असला पाहिजे. अँड हाऊ टू गो अबाउट इट, ते कसं जायचं हे जे आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके. आता प्रोपेन 1 ओल ज्यावेळेला मी म्हणेन त्यावेळेला फॉर्म्युला काय असणार आहे तर CH3 then CH2, CH2 and OH. So this is propane 1 ol. हे जे आहे हे प्रोपेन 1 ओल आहे विच इज अ प्रायमरी अल्कोहोल. ओके. हे प्रायमरी अल्कोहोल आहे आणि याचं कन्व्हर्जन त्यांनी कशामध्ये विचारलेलं आहे प्रोपेन 2 ओल मध्ये विचारलेलं आहे. म्हणजे CH3 देन CHOH आणि CH3. ओके. दिस इज प्रोपेन 2 ओल आणि हे जे आहे हे तुम्ही कन्वर्ट कसा कराल असा प्रश्न जो आहे तो प्रश्न विचारलेला आहे. ओके. आता ही रिॲक्शन जी आहे दिस इज अ कॉम्बिनेशन ऑफ द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड द प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्कोहोल्स. ओके. या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे आपल्याला प्रोपेन 1 ओल पासून असा एखादं कंपाऊंड आपल्याला तयार करावं लागेल की ज्या कंपाऊंड पासून तुम्ही प्रोपेन 2 ओल तयार करू शकाल. ओके. म्हणजे यू हॅव टू कन्वर्ट दिस प्रोपेन 1 ओल इनटू अ पर्टिक्युलर कंपाऊंड विच कॅन बी कन्वर्टेड इंटू प्रोपेन 2 ओल. डायरेक्टली याचं रूपांतर यामध्ये तुम्हाला करता येणार नाही. तुम्ही काय म्हणाल हा काय हा OH जो आहे ना हा OH उचलायचा आणि हा इथं टाकायचा आणि इथला H उचलून इकडे टाकून द्यायचा. मी इथला एक H उचलला. ओके. तो इथं टाकला, इथं CH3 झाला आणि हा OH जो आहे तो OH इथं टाकला म्हणजे CH3 CHOH आणि CH3. इट इज नॉट दॅट सिम्पल. हे एवढं सिम्पल नाहीये. काही उचलणे कुठेही जोडलं असं नाही करता येत. ओके. म्हणजे यू विल हॅव टू कॅरी आउट सम केमिकल रिएक्शन्स. आता मी काय करतोय बघा, माझी ट्रिक काय आहे तुम्हाला सांगतो. प्रोपेन 1 ओल इज टेकन. ओके. प्रोपेन 1 ओल आपण घेऊया. CH3 देन CH2 CH2 आणि OH. ओके. आणि आता याला जर समजा मी ॲल्युमिना बरोबर हीट केलं दॅट इज Al2O3. ओके. ॲल्युमिना बरोबर हे मी हीट केलं. द टेम्परेचर इज 623 केल्विन. 623 केल्विनला मी हीट केलं किंवा 350 डिग्री सेल्सिअसला मी हे जर हीट केलं तर इट अंडरगोज इलिमिनेशन ऑफ वॉटर. यातनं वॉटर इलिमिनेट होतो म्हणजे याचं डिहायड्रेशन होतं, रिमूव्हल ऑफ वॉटर. ओके. अँड व्हेन डिहायड्रेशन टेक प्लेस
हा OH जो आहे तो OH आणि ज्या कार्बनवरनं OH काढलाय त्याच्या शेजारच्या कार्बन ॲटमवरून H काढायचा, म्हणजे हा H आणि हा OH H2O निघून जाईल आणि तुम्हाला प्रॉडक्ट मिळेल CH3. इथं येईल CH आणि इथं डबल बॉन्ड येईल CH2. ओके, सो यू विल गेट CH3 then CH double bond CH2. Okay, so you get propene as the product. ओके, तुम्हाला प्रॉडक्ट काय मिळेल तर प्रोपीन हा प्रॉडक्ट जो आहे हा प्रॉडक्ट मिळेल. आणि आता काय करणार आहे तर हे प्रोपीन मी घेणार आहे आणि याचं मी काय करणार आहे तर हायड्रेशन करणार आहे. इथं मी डिहायड्रेशन केलं आणि आता मी हायड्रेशन करणार आहे आणि हायड्रेशनसाठी मी काय करणार आहे तर मी सल्फ्युरिक ऍसिड वापरणार आहे. ओके, म्हणजे ऍसिडिक मीडियममध्ये मी हायड्रेशन जे आहे ते हायड्रेशन करेन. मग प्रोपीन आपण घेतलं आणि हे प्रोपीन जर समजा आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड बरोबर आपण जर समजा हे हीट केलं. ओके, हिटिंग साईन मी दाखवतो. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड बरोबर हीट केलं. ओके, आणि मग नंतर मी जर समजा हायड्रॉलिसिस केलं. पहिल्यांदा आपण कॉन्सन्ट्रेटेड सॉरी इथे हिटिंग नाहीये, पुढे नंतर हिटिंग येणार आहे. ओके, म्हणजे इथं कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आपण घेऊ. ओके, आता ज्यावेळेस मी कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड घेईन त्यावेळेला काय होणार आहे तर H2SO4 जो आहे तो मी असं लिहितो H आणि OSO3H. ओके, H आणि OSO3H. आणि आता हे जे आहे हे सल्फ्युरिक ऍसिड याच्यामध्ये ऍड केलं जाईल आणि ऍड करत असताना अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव रूल ऍडिशन होईल. ओके, मार्कोनिकॉव रूल प्रमाणे. आणि मार्कोनिकॉव रूल प्रमाणे आपल्याला माहिती आहे की हा H प्लस आहे आणि OSO3H मायनस आहे. ओके, आणि मग निगेटिव्ह पार्ट गोज टू कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन्स. ऍडिशन इथं होणार CH डबल बॉन्ड CH2. हा निगेटिव्ह पार्ट OSO3H आहे, हा या कार्बनवर जाईल आणि इथं OSO3H येईल आणि हा पॉझिटिव्ह पार्ट जो आहे तो या हायड्रोजनवर जाईल आणि तुम्हाला प्रॉडक्ट मिळेल CH3 देन C, त्याच्यानंतर हा H, इथं OSO3H आणि इथं CH3. डबल बॉन्डचं कन्व्हर्जन जे ते सिंगल बॉन्ड मध्ये झालं. ओके, यू गेट आयसोप्रोपाइल हायड्रोजन सल्फेट ॲज द प्रॉडक्ट. ओके, आणि आता हे जर समजा मी वॉटर टाकून हे मी जर हीट केलं, गरम केलं. ओके, त्यावेळेला काय होणार आहे तर हा H, त्यानंतर हा H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड जे ते निघून जाईल आणि हा OH जो आहे तो OH इथे येईल. सो यू विल गेट CH, सॉरी हा बरोबर आहे, CH3 देन CH, इथं OH आला आणि हा CH3. ओके, आणि प्लस H2SO4. आणि हे जे आहे ते प्रोपेन 2-ol आहे. ओके, दिस इज प्रोपेन 2-ol. सो वी हॅव कन्वर्टेड प्रोपेन 1-ol इंटू प्रोपेन 2-ol. ओके, आता ही जी आहे हाऊ विल यू कन्वर्ट प्रोपेन 1-ol इंटू प्रोपेन 2-ol असं विचारायच्या ऐवजी जर असं विचारलं प्रोपेन 1-ol दिलं आणि तुम्हाला म्हटलं की इथं आपण रिएक्शन लिहिली हे प्रोपेन 1-ol. ओके, ऑन heating with alumina Al2O3 at 623 you get a compound A. ठीक है, and A on treating with cold concentrated sulfuric acid followed by hydrolysis gives compound B. आणि आयडेंटिफाय A and B असं जर विचारलं तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे आपला A जो आहे तो प्रोपीन आहे आणि B जो आहे तो आयसोप्रोपाइल अल्कोहोल. ओके, म्हणजे दॅट विल बी अ व्हेरी सिम्पल क्वेश्चन. ओके, पण ज्यावेळेला असं विचारलं जाईल हाऊ विल यू कन्वर्ट प्रोपेन 1-ol इंटू प्रोपेन 2-ol हे थोडंसं डिफिकल्ट असणार आहे. म्हणजे यू विल हॅव टू रिमेंबर. आता मी A आणि B आयडेंटिफाय करायला जे सांगितले त्याच्यामध्ये मी तुम्हाला स्टार्टिंग मटेरियल दिलं, काय करायचंय ते सांगितलं. ओके, आणि मग विचारला आता प्रॉडक्ट काय. ओके, आणि मग तिथून पुढे मग पुन्हा पुढे काय करायचं ते सांगितलं आणि प्रॉडक्ट विचारला. हे सिंपल आहे. पण हा प्रश्न जर असा जर विचारला गेला की प्रोपेन 1-olचं कन्व्हर्जन प्रोपेन 2-ol मध्ये कसं कराल, ओके असं विचारलं तर यू विल हॅव टू थिंक ओव्हर इट आणि मग तुम्हाला आन्सर जे ते आन्सर तुम्हाला द्यावं लागेल. ओके, हा एक प्रश्न की जो 2 मार्काला विचारला जाईल. मग त्याच्यामध्ये पहिल्या स्टेपला इतर 1 मार्क असेल आणि पुढच्या स्टेपला जो आहे तो 1 मार्क असेल. असा 2 मार्काला हा प्रश्न जो आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकेल. ओके, त्याच्यानंतर आता दुसरा प्रश्न बघू.
आयडेंटिफाय ए आणि बी असा आहे. ओके, आयसोप्रोपाइल अल्कोहोल on treatment with PBr3, okay, gives A, and A on treatment with excess of ammonia gives B, and identify A and B. ओके, ए आणि बी जे आहे हे आयडेंटिफाय करा, असा प्रश्न जो आहे तो प्रश्न विचारलेला आहे. ओके, आपल्याला ए आणि बी हे आयडेंटिफाय करायचे आहेत. आता दिस विल बी अ व्हेरी सिम्पल क्वेश्चन. आपण फक्त काय केलेलं आहे तर फॉर्म्युला न देता नाव दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला या प्रश्नामध्ये काय करावं लागेल तर आयसोप्रोपाइल अल्कोहोल म्हणजे काय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, आणि जर तुम्हाला आयसोप्रोपाइल अल्कोहोल म्हणजे काय हे जर माहिती असेल तर ही रिएक्शन अत्यंत सोपी होईल. ओके, आयसोप्रोपाइल अल्कोहोल म्हणजे काय, इट इज अ सेकंडरी अल्कोहोल. ओके, फॉर्म्युला काय असणार आहे तर CH3 देन CHOH आणि CH3. दिस इज आयसोप्रोपाइल अल्कोहोल. ओके, आणि याच्यामध्ये काय टाकायला सांगितले त्यांनी PBr3 टाकायला सांगितले, फॉस्फरस ट्रायब्रोमाइड. ओके, PBr3 आपल्याला टाकायला सांगितले, फॉस्फरस ट्रायब्रोमाइड. ओके, आणि फॉस्फरस ट्रायब्रोमाइड आपल्याला माहिती आहे की कसं आपल्याला मिळतं तर रेड फॉस्फरस आणि ब्रोमीन. ओके, सो वेन यू ट्रीट रेड फॉस्फरस विथ ब्रोमीन यू गेट PBr3. आणि मग आता काय होतं तर ह्यातला Br जो आहे तो Br आपल्याला इथे येतो, OH बाजू जातो आणि Br येतो, आणि हे जे हे 3 टाइम्स आपल्याला घ्यायला लागतं, म्हणजे यू गेट 3 टाइम्स. ओके, यू गेट CH3 CH Br आणि CH3. ओके, सो यू गेट 3 टाइम्स CH3 CH Br आणि CH3 आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. ओके, आयसोप्रोपाइल ब्रोमाइड तुम्हाला मिळेल. आणि आता आयसोप्रोपाइल ब्रोमाइड तुम्हाला मिळाला, सो दिस विल बी ए. हा जो आहे हा ए असणार आहे. आणि आता ते काय करायला सांगितलंय बघा, इट इज ट्रीटेड विथ एक्सेस ऑफ अमोनिया. अमोनिया इन एक्सेस हे जे आहे हे आता अमोनिया बरोबर ट्रीट करायचे. आता अमोनिया जो आहे तो मी असे लिहितो H आणि NH2. ओके, एक्सेस, आणि हे जे ते हीट करायचे. ओके, इट इज हीटेड विथ एक्सेस ऑफ अमोनिया. आता काय होतंय ते बघूया. जेव्हा तुम्ही अमोनियावर ही हीट कराल तेव्हा हा H आणि हा Br, HBr जो आहे तो निघून जाईल आणि NH2 जो आहे तो NH2 इथे येईल. म्हणजे तुम्हाला प्रॉडक्ट जो मिळणार आहे तो दॅट विल बी CH3 CH, इथं येणार NH2 आणि CH3. ओके, आयसोप्रोपाइल अमाइन. ओके, आता या प्रश्नामध्ये खरी गंमत अशी आहे की तुम्ही जेव्हा PBr3 बरोबर ट्रीट करता त्यावेळेला तुम्हाला 3 आयसोप्रोपाइल ब्रोमाइड मिळतात, आणि नंतर अमोनिया एक्सेस मध्ये सांगितलेलं आहे. ओके, इथं वर्ड एक्सेस खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, एक्सेस हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे वेन अमोनिया इज टेकन इन एक्सेस, ओके, ऑल द अल्काइल ब्रोमाइड विल बी कन्वर्टेड इनटू द अमाइन. ओके, सगळ्या ब्रोमाइडचं कन्व्हर्जन जे आहे ते अमाइन मध्ये होईल. आता अल्काइल ब्रोमाइड शिल्लक असणार नाही, म्हणजे रिॲक्शन विल नॉट प्रोसीड फर्दर. ती रिॲक्शन जे ही पुढे प्रोसीड होणार नाही. हा जर शब्द एक्सेस त्यांनी टाकला नसता, ठीक आहे, तर हे जे अल्काइल ब्रोमाइड जे तयार झालेलं आहे आयसोप्रोपाइल ब्रोमाइड, ओके, हे कदाचित याबरोबर रिॲक्ट झालं असतं आणि हा जो NH2 जो आहे ना, NH2 मधला एक H जाऊन इथं पुन्हा आयसोप्रोपाइल ग्रुप आला असता. ओके, म्हणजे डाय आयसोप्रोपाइल अमाइन झाला असता. परत ह्याचं ट्राय आयसोप्रोपाइल अमाइन झालं असतं आणि नंतर शेवटी क्वाटर्नी अमोनियम सॉल्ट मिळाला असता. त्यांनी काय केलंय इथं तुम्हाला एक्सेस हा शब्द टाकलेला असल्यामुळं द रिॲक्शन विल स्टॉप हिअर. सो दिस इज बी. आणि मग आपल्याला विचारले आयडेंटिफाय ए अँड बी. मग ए आपलं कोण आहे तर आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. ओके, आणि बी कोण आहे तर आयसोप्रोपाइल अमाइन. ओके, हे एक एक मार्कासाठी म्हणून हे विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन.
आता इथं कन्व्हर्जन पुन्हा विचारलेलं आहे. ओके, आणि हे कन्व्हर्जन जे ते काय आहे तर कन्व्हर्ट इथॅनॉल into प्रोपेननाइट्राइल. कन्वर्ट इथेनॉल इंटू प्रोपेननाइट्राइल. ओके, आता इथं जर विचार केला इथेनॉलचं कन्व्हर्जन प्रोपेननाइट्राइल मध्ये करायला सांगितलं त्यांनी. ओके, आता आपलं इथेनॉल म्हटलं की 2 कार्बन ॲटम असतात. ओके, सो इथेनॉल इट हॅज 2 कार्बन ॲटम्स, मी 2C म्हणतो. आणि प्रोपेन नाइट्राइल म्हणजे इथे कार्बन ॲटम किती आहेत तर 3 आहेत, 3 कार्बन्स. म्हणजे यू हॅव टू इन्क्रीज द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. ओके, कार्बन ॲटम्स जे आहेत ते इन्क्रीज करायचे आहेत. आता हे करत असताना काय करावं लागेल तर पहिल्यांदा इथेनॉल घ्यायचं आणि त्याचं जे आहे ते अल्काइल हलाइडमध्ये रूपांतर करायचं. ओके, आणि मग त्याच्यानंतर KCN टाकायचं, पोटॅशियम सायनाइड, यू विल गेट प्रोपेन नाइट्राइल. ओके, बघूया कसं करायचं ते. CH3 then CH2OH. Okay, this is ethanol. मी याच्यामध्ये टाकतो SOCl2, थायोनिल क्लोराइड. काही टाकलं चालेल, PCl3 चालेल, PCl5 चालेल, SOCl2 चालेल. ओके, किंवा HCl चालेल, काही टाकलं तरी चालेल. किंवा तुम्हाला ब्रोमाइड करायचं असेल तर PBr3 तुम्ही टाकू शकता. ओके, तुम्हाला आयोडाईड करायचं असेल तर PI3 तुम्ही टाकू शकता. ओके, म्हणजे तुम्ही काहीही घेऊ शकता की ज्याचं कन्व्हर्जन, अल्कोहोलचं कन्व्हर्जन जे आहे ते अल्काइल हलाइडमध्ये होईल. ओके, आता आपण असं करूया, SOCl2 घेतलेला आहे, हे गरम करू. आपल्याला माहिती आहे की इथं आपल्याला पिरिडीन लागतं आणि हे जे आहे हे रिफ्लक्स करायला लागतं. ओके, रिफ्लक्स म्हणजेच काय ते हिटिंग. ओके, हिट करायचे. आता काय होईल बघा, तर H आणि Cl, HCl निघून जाईल, हा SO आणि हा O, SO2 निघून जाईल, आणि एक Cl जो आहे तो Cl इथे येईल. म्हणजे यू विल गेट CH3 देन CH2Cl प्लस SO2, सल्फर डायऑक्साईड गॅस आहे गेला निघून, प्लस HCl गॅस आहे गेला निघून. ओके, म्हणजे तुम्हाला इथाइल क्लोराइड हा प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट मिळाला, किंवा मी त्याला क्लोरो इथेन म्हणेन. ओके, क्लोरो इथेन. आता हे क्लोरो इथेन घ्यायचं आहे आणि हे जे आहे ते आपल्याला KCN बरोबर ट्रीट करायचे, पोटॅशियम सायनाइड, अल्कोहोलिक KCN बरोबर ही ट्रीट करायचे. ओके, हिटिंग साइन दाखवतो. आता काय होईल बघा, तर हा K आणि Cl, KCl निघून जाईल आणि हा CN जो आहे तो CN इथे येईल, आणि मग तो मिळेल CH3 देन CH2C आणि N, CN. डायरेक्ट CN लिहिलं चालेल, C ट्रिपल बॉन्ड N लिहिलं तरी देखील चालेल, प्लस काय होईल तर KCl. आता बघा, इथेनॉल 2 कार्बन ॲटम आहेत आणि हे जे आहे हे मिळालं प्रोपेन नाइट्राइल. कार्बन ॲटम मोजा, 1, 2 आणि 3. ओके, 3 कार्बन ॲटम. सो दिस इज द कन्वर्जन ऑफ इथेनॉल इंटू प्रोपेन नाइट्राइल. ओके, सो इट कॅन बी आस्क्ड फॉर 2 मार्क्स. 2 मार्काला जे आहे हे विचारलं जाऊ शकेल. ओके, आणि आता आणखी एक प्रश्न आपण घेऊ. प्रश्न असा आहे, an organic compound gives evolution of hydrogen gas with sodium metal. ओके, एक ऑर्गॅनिक कंपाऊंड घेतलेला आहे आणि हे ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहे ते सोडियम मेटल बरोबर जेव्हा तुम्ही ट्रीट करता त्यावेळेला हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो. ओके, इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस विथ सोडियम मेटल. आणि पुढे म्हटले and produces a compound with formula C3H6O. ओके, हेच ऑर्गॅनिक कंपाऊंड
C3H6O हा प्रॉडक्ट जो आहे हा प्रॉडक्ट देतं कोणाबरोबर तर PCC बरोबर. PCC म्हणजे काय तर पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. ओके, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट बरोबर हे कंपाऊंड जे आहे ते C3H6O हा फॉर्म्युला दिलाय. ओके, आयडेंटिफाय द कंपाऊंड. हे कंपाऊंड जे आहे ते आयडेंटिफाय करा. ओके, मी त्याला X म्हणतो. अँड राईट द रिॲक्शन लिहा. ओके, त्यांनी 2 हिंट्स आपल्याला दिले आहेत. एक हिंट जी दिलेली आहे ती जी आहे ती सोडियम मेटल बरोबर हे कंपाऊंड जे आहे हे कंपाऊंड इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस देतं. ओके, ही एक हिंट आहे. मग ज्या वेळेला सोडियम मेटल बरोबर हायड्रोजन इव्हॉल्व्ह होतो त्याचा अर्थ हे ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहे ते अल्कोहोल आहे. कारण अल्कोहोल्स सोडियम मेटल बरोबर तुम्हाला काय करतात तर इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस देतात. ओके, आणि दुसरी गोष्ट PCC बरोबर ट्रीट केल्यानंतर तुम्हाला C3H6O हा प्रॉडक्ट जो आहे हा प्रॉडक्ट तुम्हाला मिळतो. आणि हा प्रॉडक्ट जो आहे एक तर अल्डेहिड असेल, ओके, किंवा कीटोन असेल. आता काय असेल ते आपण नंतर विचार करूया. ओके, अल्डेहिड का कीटोन. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड X ऑन ट्रीटमेंट विथ सोडियम मेटल गिव्स हायड्रोजन. याचा अर्थ हे अल्कोहोल आहे हे फिक्स झालं. ओके, आता आपल्याला PCC बरोबर C3H6O मिळते म्हणजे अल्डेहिड किंवा कीटोन मिळते. याचा अर्थ हे अल्कोहोल जे आहे या अल्कोहोलमध्ये 3 कार्बन ॲटम असणार आहेत. ओके, कारण तुम्हाला अल्डेहिड किंवा कीटोन मिळाले ज्याच्यामध्ये 3 कार्बन ॲटम आहेत याचा अर्थ आमच्या अल्कोहोलमध्ये देखील 3 कार्बन ॲटम आहेत. म्हणजे आमचा अल्कोहोल जो आहे तो असा असणार आहे C3H8 आणि O. ओके, हा असणार आहे. आता C3H8O म्हटलं तर हे 2 प्रकारे तुम्ही मांडू शकता. एक म्हणजे CH3 CH2 CH2OH. ओके, N प्रोपाइल अल्कोहोल. आणि दुसरं CH3 CHOH आणि CH3. ओके, हे N प्रोपाइल अल्कोहोल and this is isopropyl alcohol. आणि हे दोघंही म्हणजे आमचा कंपाऊंड X जे आहे ते एकतर हे असेल किंवा हे असेल. ओके, हे दोघेही सोडियम मेटल बरोबर तुम्हाला इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस देणार आहेत. हा H जो आहे तो H निघून जाईल आणि इथं सोडियम येईल, हायड्रोजन गॅस इव्हॉल्व्ह होईल. तसंच हा H निघून जाईल, इथे सोडियम येईल, हायड्रोजन गॅस निघून जाईल. ओके, म्हणजे हे दोन्ही कंपाऊंड जे आहे हे दोन्ही कंपाऊंड इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन देत आहेत. म्हणजे पहिल्या रिॲक्शन मध्ये आम्हाला 2 कंपाऊंड्स पॉसिबल आहेत हे कळलं, एक हे आणि हे दुसरं हे. ओके, पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय म्हटलंय की हे कंपाऊंड PCC बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर तुम्हाला C3H6O मिळतं. लक्षात ठेवायचं की PCC जे आहे पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट हे फक्त प्रायमरी अल्कोहोल्सचं ऑक्सिडेशन करून अल्डेहाइड्स देतं, कीटोन्स देत नाही. ओके, कीटोन्स देत नाही, फक्त काय देतं तर अल्डेहाइड देतं. ओके, आणि अल्डेहाइड्स कोण देतात तर प्रायमरी अल्कोहोल्स ज्या वेळेला ऑक्सिडाइज केले जातात त्यावेळेला तुम्हाला अल्डेहाइड्स मिळतात. ओके, म्हणजे आपलं जे कंपाऊंड जे आहे ते कंपाऊंड हे असणार आहे. ओके, CH3 CH2 CH2OH. कारण हे जर समजा तुम्ही घेतलं तर इथं तुम्हाला PCC वर रिॲक्शन जे ते रिॲक्शन होणार नाहीये. ओके, आणि हे जर घेतलं तर मात्र होणार आहे. आता बघूया कशी होती रिॲक्शन. आमचं ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहे त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड आम्हाला कळलं ते कोण आहे तर अल्कोहोल आहे. ओके, आणि ते अल्कोहोल कोणतं आहे तर CH3 देन CH2 CH2OH. ओके, सोडियम मेटल बरोबर ट्रीट केल्यानंतर काय मिळालं तर CH3 CH2 CH2ONA प्लस हायड्रोजन. ओके, बॅलन्स करायचे असेल तर हे ट्वाइस होईल. ओके, हे ट्वाइस होईल आणि H2 जो आहे तो H2 निघून जाईल. ओके, आणि आता हेच कंपाऊंड ज्यावेळेला PCC बरोबर तुम्ही ट्रीट कराल त्यावेळेला तुम्हाला C3H6O हे कंपाऊंड मिळणार आहे. आता C3H6O म्हणजे काय असणार आहे तर CH3 देन CH2 C डबल बॉन्ड O आणि H. ओके,
propanol. Okay, propanol will be the product. So N-propyl alcohol, okay, on treatment is sodium metal, you get evolution of hydrogen gas, and with PCC it gives propanol or propionaldehyde. Okay, काही म्हटलं तरी चालेल, propionaldehyde. ठीक आहे. आणि हे जे आहे ते सोडियम प्रोपॉक्साइड. सो दिस इज अबाउट द क्वेश्चन्स फॉर 2 मार्क्स. ओके, 2 मार्कासाठी असे प्रश्न जे आहेत ते प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आणि म्हणून पुन्हा एकदा लक्षात ठेवा की ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी करत असताना आपलं काय स्टडी करायचं असतं, तर इंटर रिलेशन जे आहे ती इंटर रिलेशन स्टडी करायचे. कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही इंटर रिलेटेड आहे, एकाचा रेफरन्स दुसऱ्यामध्ये. तुम्हाला कुठेही असं मिळणार नाही की डायरेक्टली एन प्रोपाइल अल्कोहोल घेतलेला आहे, ठीक आहे, किंवा ह्याच्या अगोदरचे आपण प्रश्न घेतले. उदाहरणार्थ पहिलाच प्रश्न आपण घेतला होता आणि तिथं आपण काय केलं होतं, तर आपण 1 प्रोपॅनॉलचं कन्व्हर्जन 2 प्रोपॅनॉलमध्ये केलं होतं. तुम्हाला एका कुठेही टेक्स्टबुकमध्ये असं मिळणार नाही की 1 प्रोपॅनॉल घेतले आणि 2 प्रोपॅनॉल जे आहे हा प्रॉडक्ट तुम्हाला दिलेला आहे. ओके, तुम्हाला काय केलं असेल, 1 प्रोपॅनॉलचं हे जे आहे तुम्हाला प्रोपीन जे ते प्रोपीन करून दाखवलं असेल. ओके, आणि प्रोपीनचं तुम्हाला 2 प्रोपॅनॉल करून दाखवलं असेल, पण दोघांचं कॉम्बिनेशन जे ते कॉम्बिनेशन इथं विचारलं होतं. असे आपण कॉम्बिनेशनचे जे काही प्रश्न जे हे प्रश्न आपण घेतलेले होते. ओके, आता आपण बघूया. अजून माझ्या डोक्यामध्ये अजून ठरत नाहीये की वेदर टू कंटिन्यू विथ द क्वेश्चन्स ऑर टू स्टार्ट विथ द नेक्स्ट टॉपिक. ओके, आपण ठरवूया पुढच्या लेक्चरमध्ये की आपण पुढचा टॉपिक अल्डेहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड जो आहे तो सुरू करू. आपल्याला भरपूर प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत की ज्याचा फायदा जो आहे तो फायदा तुम्हाला होणार आहे. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.